Hello students, today we will see the last chapter, 16th chapter, skeleton and movement. In last video we completed 15th chapter, excretion and osmoregulation. Here we will see the next chapter, skeleton and movement. This chapter most of part is deleted for this year. 16.1 is deleted. Then from 16.8 to end also deleted. Only 16.2 to 16.7 for your syllabus. Here first we will see the 16.2, location and structure of skeletal muscles. Major part of muscle which move a bone usually do not lie on the same bone but is located on the bone top. Example, bicep and tricep that move forearm are located in the upper arm, and at the joint two types of bones are present, that is stationary and movable. बघा इथे दिसतंय आपल्याला डायग्राम मध्ये या ज्या मसल्स आहेत बायसेप आणि ही खालची ट्रायसेप. ह्या बायसेप आणि ट्रायसेप या ह्युमेरसवर आहे आणि त्या मूव करताय कोणत्या बोन्सला, या फोर आर्मला त्या मूव करताय. फोर आर्म फोल्ड होत आहे आणि तो स्ट्रेट होत आहे, म्हणजे फोर आर्मला मूव करताय. परंतु कुठे प्रेझेंट आहेत, त्या अप्पर आर्मवर प्रेझेंट आहे बायसेप अँड ट्रायसेप. म्हणजे या बोनच्या टॉपला असतात, त्या वरच्या साईडला असतात. त्या ज्या बोनला मूव करायचे त्याच्यावर नसतात मसल, तर वर असतात. हा जो बोन फिक्स्ड असतो, ह्युमेरस इथे फिक्स्ड आहे, या बोनला स्टेशनरी म्हणतो आपण. आणि हा मुव्हेबल आहे, खालचे रेडियसलना, यांना मुव्हेबल बोन म्हणतात. हे मूव्ह होतात, हे वरच्या साईडला घेतले गेले किंवा खाली आले, म्हणजे हे खालचे मुव्हेबल बोन. आणि हा जो फिक्स्ड आहे त्याला स्टेशनरी बोन म्हणतात. The end of muscle attached to stationary bone is called origin, while the opposite end attached to movable bone is called insertion. बघा आपल्याला इथे डायग्राम मध्ये दिसतंय, ही बायसेप मसल आहे. हिचा जो एक पॉइंट आहे तो स्टेशनरी बोनला अटॅच आहे, त्याला आपण ओरिजिन म्हणतो. आणि दुसरा जो हा पॉइंट आहे हा मुव्हेबल बोनला अटॅच आहे, या पॉइंटला म्हटलं जातं इन्सर्शन. हा ओरिजिन आणि हा इन्सर्शन. आणि याच्या दोघांच्या मध्ये ह्या मसल्स आहेत. मसल्स जास्त करून मिडलला जास्त असतात, म्हणून इथे बेली लाईक स्ट्रक्चर तयार झालं. बघा इथे फुगलेला पार्ट दिसतो, इकडे टॅपरिंग इकडे टॅपरिंग, बेली लाईक स्ट्रक्चर. फ्युजी फॉर्म असतात ह्या. कशाच्या टाईपच्या त्या, फ्युजी फॉर्म. The end of muscle attached to stationary bone is called origin, while opposite end attached to movable bone called as insertion. The middle part of muscle called as belly, मधल्या फुगलेल्या पार्टला काय म्हटलं जातं, belly. All the fibers in muscle do not extend from one end to end, and there is a maximum number is in middle. Thus large muscles are most often fusiform in shape. म्हणजे पूर्ण एंड टू एंड नसतात त्या, तर मध्यभागी मिडलला जास्त असतात ह्या मसल्स, म्हणून इथे मध्यभागी फुगलेलं दिसतात, फ्युजिफॉर्म दिसतात त्या. देन नेक्स्ट, वर्किंग ऑफ स्केलेटल मसल्स. जनरली मसल वर्क इन पेअर अँड प्रोड्यूस अपोजिट ॲक्शन. बायसेप फ्लेक्जन ब्रिंग, so called as flexor or folding, and tricep extensor bring extension of elbow. The muscle which bring opposite action are called antagonistic. If one member of pair is capable of bending the joint by pulling of bone and the other member is capable of straightening the same joint also by pulling, example tricep and bicep of upper arm are antagonistic to each other. In the diagram, these are the biceps and this is the tricep. Bicep, by contraction, pulling the forearm, pulling the elbow joint and causes
फ्लेक्जन. फ्लेक्जन, हात वर आला, फ्लेक्जन झालं, वरच्या साईडला फोल्ड झाला. दिस फ्लेक्जन होतं या बायसेपमुळे, म्हणून याला फ्लेक्झर मसल पण म्हणतात. आणि ट्रायसेप मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा हा जो हात आहे, एल्बो जो आहे, तो हा जॉईंट सरळ झाला, स्ट्रेटनिंग झालं याचा, म्हणून याला एक्सटेन्शन झालं म्हणतो आपण. एक्सटेन्सर मसल म्हणतात ट्रायसेप्सला, एक्सटेन्सर मसल. म्हणजे बायसेपमुळे कॉन्ट्रॅक्शन होता आणि फोल्ड होतो हात, फ्लेक्जन होता. तर ट्रायसेपमुळे, ट्रायसेप कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे हात सरळ होतो, स्ट्रेटनिंग होता. म्हणजे म्हणून हात फोल्ड झाला, फ्लेक्जन झालं, म्हणून बायसेपला फ्लेक्झर. आणि ट्रायसेपमुळे हात सरळ झाला, एक्सटेन्शन झाला, म्हणून एक्सटेन्सर मसल म्हणतात. म्हणजे हे दोन ज्या मसल्स आहेत, बायसेप आणि ट्रायसेप, ह्या दोघे एकमेकांच्या अपोजिट फंक्शन करतात. ही बेंडिंग घडून आणते बायसेप, तर हे जे ट्रायसेप आहे हे स्ट्रेटनिंग घडून आणते. म्हणजे एकमेकांच्या कशा ॲक्शन्स आहेत, ह्या अपोजिट ॲक्शन आहे, हे बेंडिंग आणि ही स्ट्रेटनिंग, म्हणून यांना अँटीगोनॅस्टिक मसल्स असं म्हणतात. These two are antagonistic muscles. In antagonistic pair of muscle, one member is much stronger than the other. For example, bicep is stronger than the tricep. The fundamental characteristic of muscle is contraction. Therefore, muscle can only pull and not push the bone. जनरली ह्या पेअरमध्ये जे अँटीगोनॅस्टिक पेअर आहे याच्यामध्ये एक मसल्स जो पार्ट असतो पेअरमधला, एक जी मसल असते जनरली ती स्ट्रॉंग असते. इथे आपल्याला बायसेप दिसते, कशी आहे ती स्ट्रॉंग आहे, तर ट्रायसेप थोडीशी वीक असते. तर असं प्रत्येक पेअरमध्ये दोघांपैकी एक मसल कशी असते, स्ट्रॉंग असते. आता ह्या ज्या मसल्स आहेत ह्या ॲक्च्युली पुल करतात, बोन्सला काय करतात, ह्या पुल करतात. ही वरच्या साईडला पुल करते, ही खालच्या साईडला पुल करते, पुश करत नाही. काय करतायत, मसल्स पुल करतात कॉन्ट्रॅक्शनमुळे. मेन फंडामेंटल कॅरेक्टर काय याचं, कॉन्ट्रॅक्शन. या मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणून हा बोनवर पुल झाला, या मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणून पुल झाला डाऊनवर्ड साईडला. फक्त पुल करतात, त्या पुश करत नाहीत. देन नेक्स्ट, some important antagonistic muscles. First, flexor and extensor. Flexor muscles contraction result bending or flexion of a joint, example bicep. Extensor on contraction result a straightening or extension of the joint. डायग्राम मध्ये दिसते आपल्याला ह्या ज्या दोन मसल्स आहेत, बायसेप ट्रायसेप. बायसेपमुळे फ्लेक्जन झालं आणि ट्रायसेपमुळे एक्सटेन्शन झालं, म्हणजे इथं बेंडिंग झालं, इथे स्ट्रेटनिंग झालं. म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिट काम करतात, म्हणून बायसेपला म्हणतो आपण फ्लेक्झर मसल, तर ट्रायसेपला म्हणतो आपण एक्सटेन्सर मसल. हे याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट इज अबडक्टर अँड अडक्टर. अबडक्टर मसल मूव बॉडी पार्ट अवे फ्रॉम द बॉडी ॲक्सिस. एक्झाम्पल डेल्टॉइड मसल्स. Example, deltoid muscle of shoulder moves the arm away from the body. आपला जो हात आहे तो आपण आपल्या बॉडी पासून असा दूर घेतो, लांब घेतो, बॉडी ॲक्सिस पासून अवे जातो, तो मूव बॉडी पार्ट अवे फ्रॉम दी बॉडी ॲक्सिस. हे डेल्टॉइड मसल शोल्डरच्या घडून आणतात, आर्मला आपल्या बॉडीपासून दूर नेतात, म्हणून याला आपण अबडक्टर मसल म्हणतो. देन अडक्टर मूव बॉडी पार्ट्स टुवर्ड्स दी बॉडी ॲक्सिस. जो लांब गेलेला हात आहे तो परत बॉडीकडे आणायचं काम कोण करता, तर लॅटिझिमस डॉर्सी ऑफ शोल्डर मूव्स दी आर्म नियर दी बॉडी. दुसरं एक्झाम्पल आहे याचं, ज्या मसल्स शोल्डरच्या हाताला जवळ घेतात बॉडीच्या, त्या मसल्सला आपण लॅटिझिमस डॉर्सी मसल्स म्हणतो शोल्डरच्या. तर दोघेही, ह्या अडक्टर आणि ही डेल्टॉइड मसल जी आहे ती अबडक्टर. अबडक्टर दूर नेते बॉडी ॲक्सिसपासून, तर अडक्टर बॉडीच्या जवळ आणते हाताला. देन नेक्स्ट इज प्रोनॅटर अँड सुपिनॅटर. प्रोनॅटर टर्न्स दी पाल्म डाऊनवर्ड अँड सुपिनॅटर टर्न्स दी पाल्म अपवर्ड. म्हणजे जेव्हा आपण पाल्म खाली घेतो, तळहात खाली घेतो आपला,
तेव्हा कोण काम करत असतं? प्रोनॅटर नावाचे मसल्स. आणि जेव्हा आपण तळहात वर घेतो, टर्न पाल्म अपवर्ड, तेव्हा सुपिनॅटर नावाचे मसल्स करतात एकमेकांच्या अपोजिट. देन नेक्स्ट इज लिव्हेटर अँड डिप्रेसर. लिव्हेटर रेजेस द बॉडी पार्ट अँड डिप्रेसर लोअर्स द बॉडी पार्ट. म्हणजे आपण हात वर उचलला आणि हात खाली घेतला. हात वर उचलण्यासाठी लिव्हेटर, हात खाली घेण्यासाठी डिप्रेसर. प्रोट्रॅक्टर अँड रिट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टर मूव फॉरवर्ड अँड रिट्रॅक्टर मूव बॅकवर्ड. आता हात आपण पुढे घेतला तो कोणामुळे घेऊ शकतो? प्रोट्रॅक्टरमुळे. आणि रिट्रॅक्टरमुळे हात आपण मागे घेऊ शकतो. किंवा चालता वेळेस आपण पाय पुढे घेतला, मागे घेतला, हात पुढे घेतला, हात मागे घेतला. हे मसल्स कोणत्या काम करतात? प्रोट्रॅक्टर आणि डिट्रॅक्टर. देन लास्ट वन इज स्फिंक्टर. ऑलरेडी पाहिलेले आपण हे एक्सक्रिशनमध्ये. आपला जो युरिनरी ब्लॅडर आहे तिथे असतात स्फिंक्टर मसल्स. सर्क्युलर मसल्स आहेत प्रेझेंट इन द इनर वॉल ऑफ ॲनस, स्टमक एटसेट्रा फॉर क्लोजर अँड ओपनिंग. ते जे ओपनिंग आहे ॲनसचं किंवा स्टमकचा, ते बंद करण्यासाठी, क्लोजरसाठी किंवा ओपन करण्यासाठी ह्या फंक्शन करतात सर्क्युलर मसल्स, ज्यांना म्हणतात स्फिंक्टर्स. देन स्ट्रक्चर ऑफ मायोसिन अँड ॲक्टिन फिलामेंट. इथे आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण स्ट्रक्चर ऑफ मायोसिन अँड ॲक्टिन फिलामेंट.